दम देताय म्हणून तो धागा पकडून आज पवार साहेबांचं बोलले असते. हे बघा, मी मागेही सांगितलं की ज्यांना कुठं जायचं त्यांनी कुठंही खुशाल जावं. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाहीनं आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आणि मी साहेबांच्या बाबतीत किंवा बापना साहेबांच्या बाबतीत एकदाच वक्तव्य केलं की साहेब, तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती तुम्ही भूमिका घ्या. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं म्हणता, तुम्ही दादांसोबत आहे म्हणता, तुम्ही पवार साहेबांसोबत जायचं म्हणता, नंतर परत काँग्रेस पक्षामध्ये डायरेक्ट जायचं म्हणून सांगितलं. आणि त्यातून परत नंतरनं काही दिवसांनी तुम्ही अजितदादांवरती जे काही स्टेटमेंट केलेत, माझ्या नेत्याच्या बाबतीत जर कोणी बोललं, जो माणूस आज माझ्या तालुक्याला पाहिजे ते देतोय, त्या व्यक्तीच्या बाबतीत जर कोणी वक्तव्य केलं तर मी त्याला प्रत्युत्तर हे देणार. ओके, हे काढून घ्या. नाहीतर तर आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार साहेबांना मी भेटणार, माझी काय चूक झाली ते मी त्यांना विचारणार. इतकंच नाही तर 8 दिवसामध्ये मी कुणाला दमदाटी केली असा एकतरी माणूस उभा करा, नाहीतर आपण खोटी माहिती मिळाली हेच सांगावं, असं आवाहन देखील त्यांनी शरद पवार यांना केलं. शरद पवारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ 30 ते 35 कार्यकर्तेच आज गेले. जे 137 गेल्याचं सांगतात त्यातील 37 जणांची नावं तरी मला सांगा, असं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलेलं आहे. शरद पवार गटामध्ये आज केवळ 30 ते 35 कार्यकर्तेच गेल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलंय. आणि कार्यकर्ते जमवून न शकल्यानेच आयोजकांनी शरद पवारांना खोटी माहिती दिली आणि त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचं किंबहुना मला इशारा दिल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलंय. तर शरद पवार यांच्या आरोपानंतर आता सुनील शेळके यांनी खुलासा केलेला आहे. पवारांनी पुरावा द्यावा, अन्यथा खोटे आरोप केल्याचं मी राज्यभर सांगणार. कुणाला दम दिला, एक तरी व्यक्ती आणून दाखवा. आरोप करण्यापूर्वी शरद पवार यांनी पुरावा द्यावा. मेळाव्याच्या आयोजकांनी शरद पवार यांना चुकीची माहिती दिली. जयंत पाटील दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यास जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार जबाबदार असतील, असा घणाघात देखील यावेळी सुनील शेळके यांनी केलाय. दरम्यान मी आपण पवारांची भेट घेणार आणि त्यांना आरोपांबाबत विचारणार असल्याचं देखील सुनील शेळके यांनी म्हटलंय. तर अजित पवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणार असं देखील सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे. मला अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये आणलं, मला उमेदवारी दिली, त्याचबरोबर माझ्या मतदारसंघासाठी निधी दिल्याचं देखील सुनील शेळके म्हणाले.